पाहिजे, हाच या ठिकाणी संदेश आहे। या पदवीदान समारंभाच्या अनुषंगाने युगांतर 2019 बॅचच्या सर्व स्नातकांचे पालक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करतो। या पालकांबद्दल सांगायचं तर 2 दिवसापूर्वी नाशिकला जात होतो, विद्यार्थी सोबत होते, रस्त्यात गाडीत बसल्या बसल्या काय काम करायचं तर त्या विद्यार्थ्याला म्हटलं तुमच्या सर्व पालकांचे मोबाईल नंबर द्या। 63 मोबाईल नंबर होते, जाताना आणि येताना कॉल केले, एकाही पालकांना असं म्हटलं नाही की मी या ठिकाणी अपसेंट राहील किंवा मी या ठिकाणी येऊ शकणार नाही। असं या पालकांचं त्यांच्या पाल्यावर व संस्थेवर असलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचे खरंच ऋणी आहे। आजच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीच्या सर्व ग्रॅज्युएट यांना सूचित करतो की सध्याच्या सामाजिक आरोग्य सेवेतील त्रुटी, सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा, गरज याचा सखोल अभ्यास करून ज्या स्पेशालिटी आज मेडिकल फील्ड मध्ये नाही आहे, प्रॅक्टिस मध्ये उपलब्ध नाही आहे, त्या स्पेशालिटी जसे आज नाडी परीक्षा वैद्य म्हणून एक स्पेशालिटी आपल्या डोळ्याच्या समोर आहे, परंतु मल परीक्षण वैद्य, मूत्र परीक्षण वैद्य, जीवा परीक्षण वैद्य, पथ्य अपथ्य वैद्य किंवा आजारानुसार डायबिटीज पथ्य अपथ्य याबद्दल वैद्य, हृदयरोगाचा पथ्य अपथ्य याबद्दल वैद्य किंवा नेत्र परीक्षण, डोळे पाहून सुद्धा आपल्याला कुठले आजार त्या ठिकाणी निदान करता येऊ शकतात, अशा पद्धतीचे स्पेशालिटी या विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून तयार कराव्या, त्याच्यावर अभ्यास करायचा, आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार एक महत्त्वपूर्ण भूमिका सिद्ध करावी, अशा पद्धतीचा या विद्यार्थ्यांना मानस व्यक्त करून माझे आज वास्तविक याचे 2 शब्द समाप्त करतो। जय धन्वंतरी, जय आयुर्वेद।